नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आणि आज आपण बघणार आहोत अगदी झटपट होणारे असे आलू पराठे। अगदी आपल्याला मार्केटमध्ये मिळतात, अगदी तशाच पद्धतीने खूप कमी साहित्यांमध्ये आणि काही नवनवीन अशा ट्रिक वापरून आपण हे जे आहेत पराठे बनवलेले आहेत। चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण बनवतो आहे आलूचे पराठे। तर आलूचे पराठे बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर आता इथे 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे मोठी। त्यामध्ये मी इथे 2 चमचे बेसन पीठ घालून घेते। बेसन पीठ घातल्यामुळे आलू पराठ्यांना खूप जास्त छान चव येते आणि पीठही अगदी छान लवचिक असं होतं। तर त्यामुळे इथे मी 2 चमचे बेसन पीठ जे आहे ते घालून घेतलेले आहे। आता ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे। त्यासाठी इथे चवीनुसार मी मीठ घालून घेते। तर इथे मी 1 चमचा साधारण मीठ घालून घेतलंय। आता ही जी कणिक आहे ही व्यवस्थित आपल्याला भिजवून घ्यायची आहे। तर थोडंसं पाणी घालून व्यवस्थित आपल्याला कणकेचा गोळा बनवून घ्यायचा आहे। आलू पराठा बनवताना पहिल्यांदा बटाटे शिजत घालण्याबरोबर लगेचच दुसऱ्या साईडला कणिक जी आहे ती व्यवस्थित मळून घ्यायची, ज्यामुळे पराठे अतिशय छान होतात। पराठे अजिबात फुटत नाही, खूप व्यवस्थित असे पराठे बनतात। तर त्यासाठी आपल्याला कणिक जी आहे ती व्यवस्थित मळून घ्यायची आहे। तर कणिक जी आहे ती खूप सैलही मळायची नाही आणि खूप घट्टही मळायची नाही आहे। मध्यम अशी आपली कणिक झाली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला कणिक जी आहे ती मळून घ्यायची आहे। तर तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे अशी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। तर आता इथे बघा कणिक जी आहे ती व्यवस्थित मी मळून घेतलेली आहे। खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलही नाही, अशा प्रकारे अगदी मऊ आपण कणिक जी आहे ती भिजवून घेतली आहे। तर आता 10 मिनिटांसाठी आपल्याला कणिक जी आहे ती व्यवस्थित भिजू द्यायची आहे। तर यावर झाकण ठेवून मी आता कणिक भिजायला ठेवते। तर आता कणिक जी आहे ती आपण भिजायला ठेवली आहे। तोपर्यंत आपण इथे पराठ्याचं सारण बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे। आता बटाटे आहे, आलू पराठा बनवताना जे बटाटे आपण शिजवून घेतो ते बटाटे शिजवताना फक्त अर्धे बटाटे बुडतील इतकं पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये बटाटे जे आहे ते व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे। बटाट्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही किंवा जास्त वेळ बटाटे शिजू द्यायचे नाही। त्याचं कारण असं की आपण जे सारण बनवतो त्याला खूप पाणी सुटतं आणि त्यामुळे आपला पराठा जो आहे तो फुटू शकतो। तर त्यामुळे आपल्याला इथे कमीत कमी पाणी घालायचं आहे, म्हणजे फक्त बटाटे बुडतील इतकंच पाणी घालून आपल्याला व्यवस्थित हे बटाटे शिजवून घ्यायचे। तर इथे मी अर्धा किलो बटाटे घेतले आहेत, ज्यांची मी उकडून साल काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने। आता यासाठी आपल्याला ठेचा बनवावा लागणार आहे। तर त्यासाठी इथे मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि 5 ते 6 हिरवी मिरची घेतली आहे, जी आपल्याला मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे। तर त्याचे मी फक्त 2-2 तुकडे करते आणि ते मिक्सरला घालून घेते। अशा पद्धतीने एक आल्याचा बारीकसा तुकडा, याचेही मी बारीक काप करते आणि हे मिक्सरला आपण व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते आणि हा ठेचा आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। तर आता आपण पराठा बनवण्यासाठीचं सारण बनवून घेऊया। तर त्यासाठी आपण जे हे बटाटे आहेत ते उकडून घेतले होते ते फक्त आपण अशा पद्धतीने कुस्करून घेऊया। तर आता हे किसणीने किसून घेतले तरी देखील चालतं, पण ते खूपच जास्त बारीक होते। अशा पद्धतीने आपण जर व्यवस्थित हे हाताने कुस्करून घेतले तर आपण जेव्हा पराठा बनवतो किंवा खातो, खाल्ल्यानंतर दाताखाली व्यवस्थित असा एखादा बटाट्याचा तुकडा येतो, तर ते छान लागतं। तर म्हणून अशा पद्धतीने बटाटा जो आहे तो व्यवस्थित कुस्करून घ्यायचा। हे हाताने कुस्करलं तरी पुरेसा आहे, किसणीने किसायची काही आवश्यकता नाही आहे। तर अशा पद्धतीने बटाटा जो आहे तो पूर्णपणे आपण कुस्करून घ्यायचा हाताने। तर आता इथे बटाटे जे आहे ते व्यवस्थित आपण कुस्करून घेतलेले आहे। आता जो आपण हिरवी मिरचीचा ठेचा घेतला होता बनवून, तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत। त्याच पद्धतीने यामध्ये आपण अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, त्याच पद्धतीने इथे कलर छान यावा त्यासाठी मी इथे काश्मीरी लाल मिरची जी आहे ती घालून घेते 1 चमचा। त्याच पद्धतीने 1 चमचा मी इथे जिरा आणि ओवा यांची पावडर बनवून घेतलेली आहे, ती पावडर घालून घेते। आता तुमच्याकडे पराठ्याचा मसाला असेल तो घातला तरी चालेल, पण मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसाला घातला तोही चालतो। तर 1 चमचा मी इथे गरम मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा मी इथे चाट मसाला घालते। आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी चीज किसून घालून घेते। चीज सर्वांनाच आवडतं आणि चीज घातल्यामुळे पराठ्याला एक छान अशी टेस्ट येते। त्यामुळे इथे एक चीजची क्यूब जे आहे ते मी व्यवस्थित किसून घेतलेलं आहे। हे प्रत्येक वेळी आपण पराठ्यामध्ये घालण्यापेक्षा एकदमच जर अशा प्रकारे सारणामध्ये मिक्स केलं तर हे सर्वच पराठ्यांसाठी होऊन जातं। प्रत्येक वेळी आपल्याला चीज किसावं लागत नाही, म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित आपण पराठ्यासाठी हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण या मिश्रणाचे गोळे बनवून घेऊया।
जेणेकरून आपण पराठे बनवू तेव्हा आपले हात सारखे सारखे यामध्ये मिक्स होणार नाही किंवा कणिक जे आहे त्याला हे पीठ लागणार नाही। तर अशा पद्धतीने आपण ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये अशा प्रकारे गोल गोल आपण गोळे बनवून घेऊया। ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही छोट्या मोठ्या प्रमाणात हे जे गोळे आहेत ते बनवून घेऊ शकता। पण पराठा जो आहे तो गुबगुबीत किंवा भरलेला छान लागतो, त्यामुळे गोळे जे आहे ते मोठेच बनवायचे। सारण भरपूर घालायचं, सारण घालण्यात अजिबात कंजूसी करायची नाही आहे। तर आता आपण पराठे बनवायला घेऊया। आपली कणिक जी आहे त्यालाही 10 ते 15 मिनिट व्यवस्थित झाले। कणिक अतिशय छान व्यवस्थित अशी भिजलेली आहे। याचेही आपण गोळे बनवून घेऊया। हे एकदमच अशा पद्धतीने गोळे बनवून घेतले तर आपला पिठाला सारखा हात लागत नाही किंवा हात जो आहे तो आपला वारंवार खराब होत नाही। त्यासाठी अशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे। तर अशा पद्धतीने आपण पिठाचे व्यवस्थित असे गोळे बनवून घेतलेले आहेत। तर आता पराठा बनवताना आता आपण एक पिठाचा गोळा घ्यायचा, ज्या पिठाचे आपण गोळे करून घेतले होते। अगदी पुरणपोळीला आपण जशी वाटी बनवतो त्या पद्धतीने वाटी बनवून घ्यायची। तळ जो आहे आतला तो थोडासा जाड ठेवायचा आणि साईडला व्यवस्थित हे बारीक करून घ्यायचं। अशा पद्धतीने आपण वाटी बनवून घ्यायची। मध्ये मध्ये आपण थोडीशी पिठी लावत राहायची, कारण पराठा बनवताना पीठ हे भरपूर वापरायचं जेणेकरून पराठा जो आहे तो फुटत नाही। तर अशा पद्धतीने इथे मी पारी बनवून घेतलेली आहे। यामध्ये आता आपण जो गोळा बनवून घेतला होता सारणाचा तो घालून घेऊया आणि आता हे व्यवस्थित असं दाबून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित हे सारण पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे हे अजिबात फुटता कामा नये। वरचं जे पीठ आहे एक्स्ट्राचं ते काढून घेते, याला पुन्हा थोडंसं पीठ लावते आणि हे व्यवस्थित असं दाबून घेते। अशा पद्धतीने व्यवस्थित आपण सारण जे आहे ते भरून घेतलेलं आहे। आता थोडंसं आपण पोलपाटावर पीठ टाकायचं आणि हे व्यवस्थित असं हातांनी दाबून घ्यायचं। हे करण्यामागचा उद्देश एकच आहे, जे आपलं सारण आहे ते अगदी कडेपर्यंत छान असं गेलं पाहिजे, म्हणून आपण हे हाताने व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं अशा पद्धतीने। आणि त्यानंतर अलगद हातांनी आपल्याला पराठा जो आहे तो लाटून घ्यायचा आहे। तर आता पराठा जो आहे तो अलगद हातांनी लाटायचा, खूप जास्त दाबायचं नाहीये, खूप प्रेस करायचं नाहीये। सारण मी भरपूर घातलेलं आहे, म्हणजे हा गुबगुबीत छान आपला पराठा तयार होईल। तर अशा पद्धतीने अलगद हातांनी आपल्याला पराठा जो आहे तो लाटून घ्यायचा आहे। तुम्हाला जसा आवडतो पातळ किंवा मध्यम जाड जसा हवा असेल तशा पद्धतीने तुम्ही पराठा जो आहे तो लाटून घ्यायचा। आता आम्ही गुबगुबीतच पराठे बनवतो, त्यामुळे मी अशा पद्धतीने जो आहे पराठा ठेवलेला आहे। इथे तुम्ही बघू शकता, यामध्ये तुम्हाला बटाट्याचे थोडेसे तुकडे दिसत आहेत। खरंच हे बटाट्याचे जे तुकडे आहेत हे दाताखाली आल्यानंतर अतिशय छान लागतात, त्यामुळे खूप जास्त किसत बसण्यापेक्षा किंवा जे आपले बटाटे ते खूप जास्त बारीक कुस करण्यापेक्षा असे थोडेसे ओबडधोबड जाडसर ठेवले की अतिशय छान असा पराठा होतो। तर अशा पद्धतीने आपण पराठे जे आहेत ते लाटून घ्यायचे। तर आता आपल्याला पराठा जो आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर तवा इथे व्यवस्थित तापलेला आहे, तव्यावर मी लगेचच पराठा घालून घेते। आता पराठ्याला ज्याला जसं आवडतं तसं तेल, तूप, बटर तुम्ही काहीही वापरू शकता। इथे मी पहिल्यांदा तेलाचा वापर करते आणि जेव्हा खायचं असेल तेव्हा यावर तूप किंवा बटर लावून घेते, म्हणजे त्याला छान अशी चव लागते। आणि बटर घातल्यामुळे त्याला चवही छान लागते आणि खूप मऊ राहतो। तेल घातल्यामुळे पराठा जो आहे तो अतिशय मऊ राहतो, खूप जास्त वेळ मऊ राहतो। तेच जर तुम्ही तूप लावलं तर तुपामुळे पराठा जो आहे तो थोडासा कडक होऊन जातो। तर जेव्हा तो खायचा असेल तेव्हा लगेचच तूप घातलं तरी देखील चालेल, पण खायचं नसेल, वेळ असेल तर तुम्ही अगोदर पराठ्यांना तेल लावलेलं अतिशय उत्तम, तर तुम्ही तेल लावू शकता। तर एक बाजू थोडीशी भाजल्यानंतर आपण पराठा जो आहे तो दुसऱ्या बाजूने शेकून घेणार आहोत। तर अशाच पद्धतीने मी बाकीचे जे पराठे आहेत तेही बनवून घेते। तर आता पराठ्याची एक बाजू व्यवस्थित भाजलेली आहे, आता हे आपण दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया। आता हा पहिला पराठा आहे आणि त्याला थोडंसं शेकायला वेळ लागतो, कारण तवा व्यवस्थित तापलेला नसतो, त्यामुळे अंदाज घेऊन व्यवस्थित दोन्ही बाजूने पराठा जो आहे तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। त्याला मी ते तेल लावून घेते। तर दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आणि पराठा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा। तर इथे तुम्ही बघू शकता आपला पराठा किती छान टम्म फुगलेला आहे। दोन्ही साईड व्यवस्थित अशा ह्या पराठ्याच्या शेकून घ्यायच्या। पराठा जो आहे तो व्यवस्थित शेकलेला आहे, तर तो मी आता काढून घेते। तर पराठा काढताना हा ते टोपलीवर ठेवा किंवा अशा प्रकारे चाळणीवर ठेवला तरी चालेल, ज्यामुळे त्याची वाफ जी आहे ती मोकळी होते, वाफ जी आहे ती निघून जाते। तर अशा पद्धतीने जाळीवर मी इथे पराठा काढून घेतलेला आहे। आता अशाच पद्धतीने मी बाकीचे पराठे जे आहेत तेही बनवून घेते।
तर अशा पद्धतीने जो आपला पराठा आहे तो व्यवस्थित असा शेकून घ्यायचा आहे. तुम्ही जर लगेच खाणार असेल तर यामध्ये तूप किंवा बटर लगेचच वापरू शकता, पण तुम्हाला जर काही वेळाने खायचं असेल तर यामध्ये तुम्ही तेलच वापरा. तेलामुळे पराठे जे आहे ते अतिशय मऊ राहतात. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने पराठा आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता आपले पराठे जे आहेत ते किती छान अगदी मऊ लुसलुशीत असे पराठे झालेले आहेत. अगदी हातामध्ये कुस्करले तरीसुद्धा अजिबात एकही पराठा फुटत नाही आहे. अगदी छान असे आपले अगदी गच्च सारणाने भरलेले असे आपले पराठे जे आहे ते बनून तयार झालेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता अगदी काठापर्यंत आपलं सारण जे आहे ते गेलेलं आहे. तर अतिशय छान असं आपलं आलू पराठा बनून तयार झालेला आहे. तर यासोबत छान मलईदार दही आणि शेंगदाण्याची कुरकुरीत अशी चटणी अप्रतिम लागते. नक्की तुम्ही ट्राय करा. किचन स्टोरीजचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही करा.